कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाचे ठेव नेणे काही भक्तिभाव पाखाच्या बळात्कारी उद्धरुणी नेली घरी चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव ऐका नवलयाची ठेव बरं का रविदास. कांचीपूर नगरामध्ये लक्षात राहील का नाव. हा बस राजा सोमदत्ती. सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500 त्याच्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या रविदास 2 होत्या त्या पतिव्रता. आणि असा नियम आहे पत्नीनं जर पाप केलं पतीला भोगावं लागतं. बरं का पाटील. कधी आले. जमला आता सगळे आले. आज झालं. आता गाड्या उतारायला लागल्या भेटत गेले म्हणजे बरं वाटते. आता आमचं 71 आहे. काही खरं आहे का भाऊ आता पुढं. बस हे सगळे जुने भेटले म्हणजे आजी बर्वे झाले आणि माझे माहेर भेटले. विठ्ठल राष्ट्र करी पाप. राष्ट्रानं जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. राजानं पाप केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीने पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. प्रमाण पाडा या. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राज याचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. श्रीचे केले घेणे आमचा रविदास जगदाळे म्हणजे विष्णुभाऊ गाथा पाठ आणि कीर्तनकारांनी सवय ठेवली पाहिजे की आपण बोलतो त्याला साधू संतांच्या वचनाचा आधार असावा. जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्याला पुरावा. मराठी कळती वाटते तुम्हाला. राष्ट्र करी पाप अभंग नामदेवाचे अभंग. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. पाप राजाला भोगावं लागलं. राजा हरणाच्या जन्माला आला. मरुनिया जन्म हरणाचा. मरुनिया जन्म हरणाची पावला. मरुनिया जन्म हरणाचा पावला. मरुनिया जन्म हरणाची पावला. झाल्या पुरंगी पतिव्रता झाल्या पुरंगी. पतिव्रता झाल्या पुरंगी. बस आता वेळेप्रमाणे थोडा आहे. शत्रुघ्न मरुनिया जन्म हरणाचा पावला आणि पतिव्रता झाल्या कुरंगिणी. त्या 2 पतिव्रता हरणी झाल्या आणि राजा हरिण झाला. इथपर्यंत हा भाग ठेवा. तसं भूतसेन नावाचा नोकर इंद्र दरबारात त्याच्याकडून अपराध घडला म्हणून इंद्रानं शाप दिला. भिल्ल जमातीत जन्माला येशील. ज्यांच्या दरबारात हा इतिहास घडला मी ते सांगतोय. भिल्ल जमातीत
चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, दुष्ट भाव मनी वाढवी, दुष्ट भाव मनी वाढवी, दृष्ट भाव मनी वाढवी, असे शिवा घुरा हाती शुळ दंड, शिवा गुरा हाती शुळ दंड, असे शिवा घुरा हाती शुळ दंड, शिवा गुरा हाती शुळ दंड, सामुग्री उदंड मेळवी, सामुग्री उदंड मेळविली, सामुग्री उदंड मेळविली, फिरतसे नाना पर्वत शिखरे, फिरतसे नाना पर्वत शिखरे, फिरतसे नाना पर्वत शिखरे, फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीव जंतू, मारितसे फार जीव जंतू, मारितसे फार जीव जंतू. तो चंडभिल्ल, चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी, दुष्ट भाव मणी वाढविला, कासेशी वागुरा हाती शूळदंड, सामुग्री उदंड मेळविली, फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीव जंतू. एक दिवस दिवसभर फिरला भाऊ, शिकार मिळाली नाही, उपवास घडला. एक पाण्याचं तळ बघितलं, तिथं त्यानं जाळं लावलं हरण पकडण्यासाठी, आणि ते हरण दिसले पाहिजे म्हणून दाट पाल्याच्या झाडावर जाऊन बसला, पण ते जाळं दिसत नव्हतं म्हणून पाला तोडू तोडू टाकतोय खाली. जिथे पाला पडत होता तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं, त्याच्यावर मातीचा थर आलेला होता. ज्या झाडाचा पाला तोडते ते बेलाचं होतं, आणि ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं, महाशिवरात्र होते. अरे योग असतो. लाखाच्या वर पानं वाहली रे बेलाची. महादेवाने विचार केला, आज उपवास केले म्हणले लोकांनी, पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. एकच माझा भक्त, आणि हे उपवासी शिकार न मिळाल्यानं एकच भक्त आहे, पाणी प्यायला नाही बिचारा, आणि लाखाच्या वर बेलाची पानं वाहली. लक्षवरी बिलवदळ माथा वाहे, आनंदन समाये महादेवा. माथा पडता पाला, सांब तेने संतोषला, भोळा महादेव तेने संतोषला, म्हणे करी मला कोण पूजा. त्याला काय लागतं? आता हे प्रदीप महाराजांनी खूप चांगलं केलं रे. प्रदीप महाराजच ना, प्रदीप महाराज मिश्रा, खूप चांगलं केलं. जेवढे दुर्लक्षित महादेव होते भारतातले सगळे ऑइल पेंट सहित चकाचक, एक लोटा जल समस्या का हल. पण भक्तीला लागले का नाही लोक? नामदेव महाराज म्हणले एक लोटाभर पाण्याची गरज नाही, एक पसा पाणी, एक बिलवदळ पसा पाणी, लोटाभर नाही रे. नामदेव रायाचा अभंग आहे, पसाभर. एक पसा पाणी, एक बिलवदळ, एक पान बेलाचं, पसाभर पाणी. महादेवराव खुश, पूजन केवळ सोपे बहु. मग एका बेलाच्या पानात खुश होतो तर लाखाच्या वर पानं वाहली उपवासी दिवसभराचा. महादेव म्हणले यमदूताला, जा बरं ते त्याला काय पाहिजे ते देऊन टाका. यमदूत आले, तुम्ही कोण? आम्ही यमदूत. आमचा नंबर लागला? नाही नाही. महादेवराव प्रसन्न झाले का तुझ्यावर? मला पाठवलं, काय पाहिजे ते द्या म्हणले. असं
मग महादेवाला सांगा माझी एकच इच्छा आहे, काय मृग पक्षयाचे कळावे बोलणे. पारधी दुसरं काय मागणार भाऊ? हरणाची पक्षाची भाषा कळली पाहिजे मला. मृग पक्षयाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी. इतुकीचं आहे माझी ही वासना, आणि पुरवणी स्वस्ताना जावे तुम्ही. तथास्तु. गेला यमदूत. आता याची उत्सुकता वाढली. हरण पकडल्या जातील याच्यात, आणि मग ते बोलतील. ते पठ्ठ्याला कळल तो हरिण सापडला कोणता, राजा मागच्या जन्माचा. गुंतून पडला. मग त्या दोघी आल्या, वेळ कमी असल्यानं लगेच आल्या. आज 2-3 कार्यक्रम करायला लागले मला. एक तर हे कार्य पाहून समाधानाचा शेवट, बस शब्द नाही, एवढं सुंदर कार्य. दुसरं ज्यांच्या संबंधाने कार्यक्रम आहे. तिसरं महादेवराव काय म्हणाल, कीर्तनाला माझ्या दरबारात आला आणि माझं नाव सुद्धा घेतलं नाही म्हणून हे 2-3 आला. विठ्ठल त्या दोघी आल्या, रडू लागल्या. अहो निदान बघायचं होतं. हा म्हणला माझी गती मला तुमची तुम्हाला. तो पारधी उतरत नाही खाली तोपर्यंत जा निघून. जाणार नाही आम्ही. पारधी ऐकतोय. पारधी खाली उतरला. हरणी पाया पडू लागल्या. पारधी दादा, अरे फासावर जाण्याच्या आधी इच्छा विचारतात रे. सकाळपासून तहानलेला पती आहे, पाणी पिऊ दे बाबा. हो जा निघून, मेलो उपासना आज. शंकराची शपथ आहे आम्ही फसवणार नाही. चकित झाला. हे हरण शंकराची शपथ घालतात, धिक्कार असो माझ्या जिन्याचा. सोडलं. सोडल्यावर त्या हरणी म्हणल्या आम्हाला मार बाबा. नंतर पतीला. पती म्हणला नाही, पहिला मी सापडलो. अरे आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे. दोघीच चाललंय चर्चा. त्याच्यातली थोरली होती भाऊ, ती गरोदर होती. धाकटीला 2 पिलं होती. आपण दोघी सती जाऊ. धाकटी म्हणली तुम्हाला नाही जाता येत मोठ्या ताई, तुम्ही गरोदर आहे, गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. त्यापेक्षा मी सती जाते, तुम्ही तुमच्या लेकराला जन्माला घाला आणि माझ्या 2 लेकराचा सांभाळ करा आणि वंशाची वाढ करा. पारध्याचे डोळे भरून आले. काय बोलतात हे? शेवटी धाकटी हरणी म्हणली पारधी दादा, हे खांडेश्वराच्या दरबारातलं सांगतो. पारधी दादा, दोघीचंही आमचं ठरलंय सती जायचं. फक्त एक प्रार्थना आहे, लेकरं दिवसभराचे उपवासी आहे, त्यांना शेवटचं दूध पाजून येते. नाही आल्यावर शंकराची शपथ. बर जा. शत्रुघ्न आल्यानंतर ते लेकरं उपवासी पिलं. गटात दूध पिऊ लागले भाऊ. आणि मायचं रडणं सुरू झालं. तिला भविष्य कळलं, आज माझे लेकरं पोटभर दूध पितील, संध्याकाळपासून कोण आहे यांना. रडायला लागल्यावर त्यांनी बघितलं आई रडती. घोट टाकून दिला दुधाचा खाली. का रडती आई? नाही का अर्थ सांग. तुझा पिता संकटात आहे. थोरली आई सती जायला तयार झाली. मी जाणार आहे. फक्त त्या पारध्याला प्रार्थना केली, शेवटचं दूध पाजून येते म्हणून. शंकराची शपथ घातल्यावर त्यानं सोडलं. आई तू गेली, मोठी आई गेली, बाबा गेले, मग आमचं कोण? तुमचा खांडेश्वर बघू तुमचा सांभाळ करेल बाबा. नाही आई नाही, आम्ही नाही राहणार. लेकरं मागं लागली भाऊ. पारधी चकित झाला. अरे एकटी गेली होती, येणार नाही वाटलं, तर लेकरं घेऊन आली. केवढे इमानदार जनावर आहे. आता पिलं पुढं आले. पारधी दादा, आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला नाही बघवणार. आधी आम्हाला मार बाबा, मग मायबापाचं काय करायचं ते कर. तुला वाटत असेल मायबापाच्या समोर लेकरं मारता येत नाही,
मारता येतात. पुराणामध्ये दृष्टांत आहे. अतिथी लागी चिलिया ओपी देह. ती पिलं सांगतात पारद्याला, आपल्या मायबापाचं सत्वरक्षण करण्यासाठी चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली होती. म्हणजे मायबापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात मनात आणू नको. अतिथी लागी चिलिया ओपी देह, तेनेची तो लाहे परमधाम. हरीण म्हणलाय, बघ पारद्या दादा, माझ्या कोवळ्या लेकराचा वध मला बघवणार नाही, आधी मला मार. हरणी म्हणले, आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे, आधी आम्हाला मार. पिलं म्हणले, आम्हाला मार. आता 5 जण झाले एकाच बाजूला. पिलं म्हणतात आम्हाला मार, बरं का भाऊ. 2 हरणी म्हणतात आधी आम्हाला मार. हरिण म्हणतो आम्हाला मार. याच्या शब्दामुळे दगडाच्या हृदयाचा पारधी भाऊ दिवसभराचा उपवासी ढसा ढसा रडू लागला. आणि रडून म्हणला, अरे तुम्ही जनावर असून धिक्कार असो माझ्या जिन्याचा. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, उपासानं मरील पण तुम्हाला मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत नामा म्हणे भिल्ल विसरला घात. मी मरेल, उपवासानं मारणार नाही. शंकराची शपथ घेतली आम्ही, मारावंच लागेल. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, मारणार नाही. कळलं आम्हाला का मारणार नाही. इथं मारल्यावर 5चा बोझा तुला एकट्याला घरी नेता येणार नाही ना. तू असं कर ना, पुढं पुढं चाल, आम्ही 5 हरणं मागं मागं येतो आणि घरपोच झाल्यावर मार. अरे येऊ नका, मी मारणार नाही. मारावं लागेल. आणि घरापर्यंत गेले न राहणे साहेब, दिव्य पुरुषात 5चं रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठवले. आणि त्या विमानात 5 दिव्य पुरुष बसले. भिल्ल बघत होता. 5च सीटचं होतं का हो? हे काय महाराष्ट्रातली एसटी आहे का, एका टपावर 22? आमचा नाही का नंबर? नाही. कारण सांगतो ना. अरे आज महाशिवरात्र आहे. तुला उपवास घडला. ज्या झाडावर बसला होता तू बेलाचा आहे. जिथं पानं पडत होती तिथं जुनं शिवलिंग आहे. यामुळे तुझं मागचं सगळे पाप जळून भस्म झालं. पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही झालं. काय करावं लागेल? इथेच बैस. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप कर. भाऊ तिथंच बसलं ते. वर्षभर ओम नमः शिवायचा जप केला. परिणाम पुढच्या महाशिवरात्रीला एकट्यासाठी विमान आलं. कैलासाशी नेला, ओ कैलासाशी नेला, ओ कैलासाशी नेला, ओ कैलासाशी नेला, कैलासाशी नेला, कैलासाशी नेला, कैलासाशी नेला, हो भिल्ल पाणी पैसला, भिल्ल पाणी पैसला, ऐका नवलयाची देव, ऐका नवलयाची देव. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला, ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, कैलासवासी गौराम किसनरावजी गुंजाळ त्यांचं हे 5वं पुण्यस्मरण. त्यांची दोन्ही मुलं संदीप आणि सुदर्शन, 2 भाऊ विलास आणि रघुनाथ, 3 पुतणे भास्कर, राहुल न संजय. पाहता काय माझ्याकडे? 2 मुली उज्ज्वला आणि वैशाली. एकदा वाचलं होतं रे. 4 बहिणी गिरजा, सारजा, सुरेखा आणि पद्मा. अरे काय अभंगापेक्षा कठीण आहे का? लक्षात ठेवायचं.
या सर्व परिवाराच्या वतीनं घडवून आलेला हा सोहळा आमचे लहानू भाऊ गुंजाळ पाटील, रमेश भाऊ यांनी अधिकृत निमंत्रण दिलं, त्यामुळे खांडेश्वराच्या दरबारात तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. माऊलीचं भजन जय विठ्ठल होईल. सगळे टाळ. खुशाल बाबा ना, ते उशिरा आले तेव्हाच म्हटलं मी 1.25 तास त्यांच्याकडून काही दंड घेऊ आपण खुशाल बाबाकडे. ठीक आहे. सगळेच महाराज मंडळी उपस्थित आहे. हे आमचं अतिपरिचयाचं अतिप्रेमाचं बोलणं आहे. टाळकरी महाराज, 2 महात्मे, विनेकरी जरा आधीच आले होते. भूक लागली का रे? चोपदार. ठीक आहे. सुंदर नियोजन, काही काटकसर नियोजनात नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं आपल्या बापाचं ना आपल्या भावाचं ह्या सर्वांनी अतिशय सुंदर त्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असं. म्हणून दोन्ही मुलांना, विलासराव, रघुनाथ, दोन्ही भावाला, अजून काय राहिलं रे, 3 पुतणे भास्कर, राहुल न संजय, 2 मुली उज्ज्वला, वैशाली, विमलताई पत्नी, बहिणी 4 आहे रे, गिरिजा, शारदा, सुरेखा, पद्मा. या सर्वांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय राज महाराज महाराज सर्व टाळकरी महाराज खाली बसा, विनेकरी बसा. बसलेल्यातलं कोणी उठू नका. निवेदक निवेदन देतील तसा पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. हे घ्या माईक, घ्या बोलायला हा माईक. गुंजाळ परिवारातील स्वर्गीय गौराम किसन गुंजाळ यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांचं अतिशय असं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी आपण ऐकलं. मी आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. यानंतर फक्त 2च प्रातिनिधिक स्वरूपामध्ये श्रद्धांजली होणार आहेत. मी आदरणीय संपतरावजी डोंगरे साहेब यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजलीसाठी पुढे यायचं आहे. आणि त्यानंतर पांडुरंग मामा घुले यांना विनंती आहे आपण श्रद्धांजलीसाठी यायचे. ती माननीय विष्णुपंत राठळ, आदरणीय KB शेठ राणे, विवेक शेठ कासार, नवनाथ भाऊ आरगडे, बाबासाहेब शिंदे, माधवराव पाटील भोर, आनंदराव वागचोरे, पर्वतराव नायकवाडी, शरदराव कोकणे, विश्वनाथ पाटील वरपे, नानासाहेब शिंदे आदी मान्यवर आणि सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी गुंजाळ परिवाराच्या वतीनं आभार मानतो, धन्यवाद देतो. खांडगाव येथील आपले सर्वांचा हवा सवतणारं व्यक्तिमत्व गेल्या 5 वर्षापूर्वी काही आजारानं आपल्यातून गेलेले ते आहेत. गौरमदादाचा स्वभाव जर आपण पाहिला तर अत्यंत हाडाचे ते शेतकरी आणि अति नम्र स्वभाव असं व्यक्तिमत्व जाण्यानं पूर्ण नातेवाईकांना, परिवाराला गेल्या 5 वर्षापासून आपण त्यांचं सारखं स्मरण करत असताना दुःख हे होत असतं. परंतु झालेला प्रसंग आपल्याला स्वीकारावा लागतो. पुढच्या पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्या परिसराला, आपल्या सर्वांना मार्गदर्शक शेती क्षेत्रामध्ये विशेष करून काम करणारं सर्व कुटुंब आहे. संदीप हा खूप मोठं काम शेती क्षेत्रात करतो आणि आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा असं हे त्यांचं कुटुंबाचं काम आहे. वडील जाण्याचं दुःख त्यांना निश्चित झालेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं गौरव भाऊच्या चरणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्यांच्या सगळ्या स्मृतींना अभिवादन करतो. थांबतो.
यानंतर आदरणीय नवनाथ भाऊ आरगडे यांना विनंती आहे आपण श्रद्धांजलीपूर्वक. आमचे मित्र आणि जीवलक्ष्मी रमेशराव गुंजाळ यांच्या परिवारातील 5 वर्षापूर्वी आपल्यातून गेलेले गावराम किसन गुंजाळ यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी आपणा सर्वांच्या वतीनं व महाराष्ट्राचे लोकनेते की जी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं त्यांच्या गुंजाळ पाटलांच्या जे आहेत आपले गावराम पाटील यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून थांबतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आमचे स्नेही कैलासवासी गौराम किसन पाटील गुंजाळ यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाचे प्रमुख खऱ्या अर्थानं हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, अत्यंत निगर्वी स्वभावाचं हे व्यक्तिमत्व, स्वभावामध्ये अत्यंत साधेपणा, भोळेपणा, एक सत्शील आयुष्य हा मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये जगला आणि जगत असतानाच स्वतःच्या आजारासाठी औषधं घेण्यासाठी महाराज हा मनुष्य श्रामपूरला जात असतानाच ह्या मानवाचं अपघाती निधन झालं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या मनुष्याला जावं लागलं. त्यांच्या जाण्यानं त्यांची 2 मुलं मुली, त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ, त्यांचे पुतणे हा परिवार हळहळला. परंतु पुढे काही कारणास्तव कोरोनाचा काळ आला आणि अशा काळामध्ये कुठलंही कार्य करता आलं नाही, म्हणून अत्यंत योग्य रीतीनं 5वं पुण्यस्मरण हा परिवार करतो आहे. ह्या परिवाराचं खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीचा आभार मानून कैलासवासी गौरामदादांच्या स्मृतीला अभिवादन करतो, ढोक महाराजांना नमन करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी विरगाव येथील विश्वटेक हायस्कूल नर्सरीचे वीरेंद्र थोरात हे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. यानंतर मी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार प्रकट करावे. आज या ठिकाणी माझे पुतणे गौराम किसन गुंजाळ याला जाऊन आज 5 वर्ष झाली. खरं वास्तविक गौरमचं जाणं हे फार लवकर झालं. महाराजांनी सांगितलं की मृत्यू हा ठरलेला असतो, ठरलेल्या जागीच जाऊन तो येत असतो. अशापैकी श्रीरामपूरसारख्या शहरामध्ये काही डॉक्टर त्याची चालू होती स्टेटमेंट आणि ती स्टेटमेंट घ्यायला चालला म्हणून गौरामचा तोल जाऊन एस टी खाली अपघात झाला. अपघाती निधन झालं आहे महाराज त्यांचं. परंतु मृत्यू हा ठरलेला आहे. शेवटी आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला जायचं आहे, पण एक निश्चित आहे, जायचं हे सगळ्यांना कळतं, पण कधी जाणार आहे हे परमेश्वरानं कोणालाच कळू दिलं नाही. मला असं वाटतं मृत्यूची तारीख जर कळली असती तर माणसाजवळ आली नसती. कीर्तनं 10वे 13वे हे कुठलेच कार्यक्रम झाले नसते, कारण प्रत्येकाला आपला मृत्यू समोर दिसला असता. अशापैकी खरं वास्तविक गौरवचं जाणं लवकर झालं. आता वास्तविक पाहायला गेलं तर माझ्या पुतण्याला मी श्रद्धांजली वाहावं हे काही बरोबर नाही, उलटं झालेलं आहे, परंतु त्याला विलाज नाही. खरं वास्तविक मी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचं विशेष करून 1 वर्षापासून संदीपचं म्हणणं होतं का काही झालं तर 20 मार्चला ढोक महाराज आले पाहिजे. आम्ही जवळजवळ 6 महिन्यापूर्वी फोन केला, ते म्हणे एवढ्या लवकर सांगता येणार नाही, पण योगायोगानं परवाच त्यांचं रामायण आपल्या वीरगाव अकोले तालुक्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि परत फोन केला. त्यांनी सांगितलं अवश्य तारीख देतो आणि त्यांनी आपल्याला अगदी वेळेत तारीख दिली, ती वेळेत आले. त्यांचे मनापासून आभार मानतो. गौरमाला जाऊन 5 वर्ष झाले, त्याच्या आत्म्यास शांती लाभावी अशी मी खांडेश्वर चरणी प्रार्थना करतो. खरं वास्तविक या ठिकाणी आपले नेते नामदार बाळासाहेब थोरात येऊन राहिलेले,
परंतु आता वेळ कार्यक्रमाची संपत आलेली आहे. ते येऊन कदाचित महाराजांचं दर्शन घेऊन जातील. मी त्यांच्या वतीनं गौरामला आदरांजली वाहतो आणि सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तेव्हा सर्वांनी जेवण करून जायचे अशी माझी सर्वांना विनंती करतो. महाराजांचे पुन्हा एक वार आभार मानतो. अतिशय सुंदर वेळेत आणि काही तकलीफ न होता कार्यक्रम झाला, म्हणून त्या दृष्टीनं महाराजांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आणि आपल्या खांडेश्वराच्या चाललेल्या कामाला त्यांनी शाबासकी दिली आणि माझा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. खरं वास्तविक महाराज, हे काम मी एकटा करू शकत नाही. गाव असतं, गावाचा पाठिंबा मला होता, सर्व आमचे ट्रस्टी होते आणि विशेष करून वरून आम्हाला आमदार बाळासाहेब थोरात यांचा पाठबळ असल्यामुळं निधी मिळवता आला आणि त्यातून आम्ही हे कामं हळूहळू सरकत पुढे गेलो. आता खूप सुंदर काम या ठिकाणी चाललं आहे. जवळजवळ 100-125 लग्न यावर्षी होणार आहेत, शेवटपर्यंत 125 लग्न आणि इतर कार्यक्रम वेगळे, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. लोकांना आवडतं, जागा सुंदर आहे, पार्किंगची सोय आहे, सगळ्या दृष्टीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे. विशेष करून मला आनंद वाटतो का ढोक महाराजांसारख्या माणसांनी या केलेल्या कामाचं गुणगान गावं. याच्या इतकं आपण मोठं नाही, तरी पण मी त्यांचे आभार मानतो. पुन्हा एक वार सर्वांचेच आभार मानून आपल्याला विनंती करतो का अतिशय शांततेत आपल्याला पाठीमागच्या हॉलमध्ये जेवणासाठी जायचं आहे. सर्वांनी जेवणासाठी पाठीमागच्या हॉलमध्ये जावं.